चला तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी सुक्या मच्छीची रेसिपी। ओल्या मच्छीची रेसिपी खूपदा दाखवले, तर आज म्हटलं मस्त सुक्या मच्छीची रेसिपी दाखवावी। तर त्याच्यासाठी मी आणलेली आहे सुकट आणि कांद्याची पात। तर आता तुम्ही म्हणाल की सुकटीमध्ये कोण टाकतं कांद्याची पात? तर हो, मी टाकते। तुम्ही सुद्धा करून बघा, खाऊन बघा, खूप छान लागते। कांद्याची पात धुवून चिरून घेतलेली आहे आणि सुकट सुद्धा धुवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे आणि टोमॅटो टाकून आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपण जी कांद्याची पात चिरून घेतली होती ती टाकून थोडं परतून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपण छानपैकी परतून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे आहेत। तर मसाले कोणते? म्हणजेच आपले घरगुती मसाले, हळद, गरम मसाला आणि तिखट मसाला। त्याच्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे सुद्धा आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही अशी रेसिपी कधी बनवून खाल्ली आहेत का? तर चला, मिक्स करून झालेलं आहे। आता आपण जी सुकट ठेवली होती ती याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही आहे, फक्त वाफेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आणि लगेचच याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून आपण याला वाफेवर शिजायला ठेवू। आणि याच्यासोबत आपल्याला आज भाकरी करायची आहे, तांदळाची भाकरी। तर चला, इकडे पटापट भाकरीचं पीठ उखडलेलं आहे आणि मस्त अशी भाकरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर या पद्धतीने मी तांदळाची भाकरी केलेली आहे। आणि भाकरी काय मी छोटी करत बसत नाही, मस्त मोठी भाकरी टाकायची, जास्त काही चाळे करत बसायची नाही। 2 खायची तर एकच खा, वेळही वाचतो आणि कामही पटापट होतं। चला तर इकडे मस्त आपली भाकरी छानपैकी फुगलेली आहे, तर दोन्ही बाजूतून मस्त शेकून घ्यायची आणि डायरेक्ट आपल्याला हिला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। चला तर गरमागरम भाकरी आपली झालेली आहे रेडी। आणि इकडे आपली कांद्याची पात आणि सुकटीची भाजी सुद्धा मस्त रेडी झालेली आहे। आणि खरं सांगू, वास एवढा छान सुटलेला आहे, मला तर मस्त तोंडाला पाणी आलेलं आहे। त्यासोबतच घेणार आहोत मुळा आणि मस्त कांदा। चला पहिला तर टेस्ट करून बघू। तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, जर फेसबुक पेजवर बघत असाल तर प्लीज आपल्या पेजला फॉलो जरूर करा। भेटूयात पुन्हा एकदा नवीन एका रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।